कधी एखादं काम लांबणीवर पडलं ना तर ते पडत जातं. तसंच काहीसं माझ्यासोबत झालंय. ते नक्की कसं हे सगळं सांगते पुढे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, युट्यूब मॉनिटायझेशन चॅलेंजच्या डे 48 मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आता कालच्या व्लॉग मध्ये सांगितल्याप्रमाणे डिजिटल प्रोडक्ट थ्रू माझं अर्निंग चांगल्या प्रकारे होत होतं, ग्रोथ सुद्धा होत होती. पण सिस्टीम ऑटोमॅटिक करायच्या स्टेप मध्ये टेक्निकल इश्यूज येत असल्यामुळे ते काम लांबणीवर पडत होतं. त्यासाठी असा वेगळा वेळ मिळतच नव्हता, कारण कॉन्टेंट क्रिएशन, फ्री पीडीएफ आणि त्यासोबतच सगळ्यांना मॅन्युअली सगळे पीडीएफ पाठवायचे, यात बराच वेळ जात होता. त्यासोबतच एकीकडे मला असं सुद्धा वाटायचं की आपल्या मराठी कम्युनिटीला प्रोडक्ट घेण्याआधी बरेच डाऊट्स असतात आणि त्यांच्यासाठी ही गोष्ट कॉन्सेप्ट नवीन असल्यामुळे प्रोडक्ट घेण्याआधी चॅटवर बोलल्यामुळे त्यांचे डाऊट्स क्लिअर होतात आणि ते इझिली प्रोडक्ट घेऊन टाकतात. त्यामुळे सिस्टीम ऑटोमेट करू की नको या संभ्रमात मी बरेच दिवस होते. त्यानंतर आता कंप्लीट 6 महिन्यांनी मी असं ठरवलंय की मला सिस्टीम ऑटोमेट करावीच लागेल, कारण की सेल्स वाढवण्यासाठी मी नेक्स्ट स्टेपला जायचं ठरवलंय आणि त्याच्यासाठी तर हे कंपल्सरीच आहे. आता ती नेक्स्ट स्टेप काय आहे हे सगळं सांगते उद्याच्या व्लॉगमध्ये, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करून टाका, जेणेकरून कोणताच व्लॉग मिस नाही होणार. आधीची स्टोरी जाणून घेण्यासाठी खाली ॲरो बटनच्या बाजूला कालचा व्लॉग लिंक केलाय, यानंतर तो जाऊन नक्की बघा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये उद्या संध्याकाळी 6 वाजता.